नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृतीची माहिती घेतलेली होती. हडप्पा संस्कृतीचं काय म्हणतो आपण उदय कसा झाला आणि त्याचा ऱ्हास कसा झाला, तेथील लोकांचं राहणीमान कशा प्रकारचं होतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्याचाच पुढचा भाग म्हणजे हडप्पानंतर या देशामध्ये वैदिक कालखंड आला आणि वैदिक कालखंडानंतर जनपदे, महाजनपदे आले. आज आपण त्याच पार्टमध्ये महाजनपदाशी रिलेटेड या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर महाजनपदाचा उदय, अशमक हे महाजनपद जे महाराष्ट्रामध्ये होते, त्याचबरोबर दुसरे नागरीकरण म्हणजे महाजनपद कशी होती ती. दुसरे महाजनपदालाच काय म्हटलं जातं तर दुसरे नागरीकरण म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. पहिले नागरीकरण म्हणजे काय तर हडप्पा संस्कृती ही एक नागरी संस्कृती होती. त्याला पहिले नागरीकरण म्हटलं जातं. दुसरं नागरीकरण कोणतं आहे तर महाजनपदाचा उदय, हे लक्षात ठेवा. आणि जे मधल्या काळामध्ये जे महाजनपद आणि हडप्पा संस्कृती याच्या मधला काळ जो वैदिक काळ मानला जातो, तो वैदिक काळ जे आहे ना, ती नागरी संस्कृती नव्हती, हे लक्षात ठेवा. हडप्पा संस्कृती जी होती ती नागरी संस्कृती होती, परंतु वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. हे एक लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण नागरी म्हणले की हडप्पा संस्कृती आली आणि ग्रामीण संस्कृती म्हणले तर वैदिक संस्कृती आली. आणि ही जी जनपदाचा जे जनपद होती या देशामध्ये त्याचं रूपांतर महाजनपदामध्ये झालं आणि ते महाजनपद म्हणजे आपण त्यांना दुसरं नागरीकरण समजलं जातं, हे लक्षात ठेवा. पहिलं हडप्पा. त्याचबरोबर पुढचा पॉईंट बघणार आहोत महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे. त्याचबरोबर पुढचा एक पॉईंट आपण बघणार आहे की महाजनपदामध्ये राजव्यवस्था आणि श्रेणी व्यवस्था, हे आपण या महाजनपदाच्या जे टॉपिक आज घेणार त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत, हे 5 पॉईंट. तर आपण सुरुवात करूया की महाजनपदाचा उदय कसा झाला. सुरुवातीला काय होतं तर जनपद होती आणि त्याच्यानंतर परत काय झालं तर थोड्या काळानंतर जनपदाचं रूपांतर हे महाजनपदामध्ये झालं, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर आज आपण महाजनपदाचा उदय पाहणार आहोत. हे महत्वाचं आहे. जनपदाच्या पेक्षा देखील तुम्हाला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता ही महाजनपदावर आहे, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर पुढचं पाहूया की आपण सुरुवात करूया महाजनपदाचा उदय. तर भौगोलिक विस्ताराच्या महत्वाकांक्षेतून निर्माण झालेल्या संघर्षात काही जनपदे प्रबळ ठरली. म्हणजे सुरुवातीला काय होते तर जनपदे होती. आता जन म्हणजे काय, जनपदे म्हणजे एक थोडक्यात मी सांगतो की आपले नातेसंबंध ज्याच्याशी लागून आहेत अशी लोक, आणि आपल्यामध्ये एक भावना आहे की ते लोक आपले आहेत. हे जी लोक होती ती काय होती तर ती लोक एका विशिष्ट प्रदेशामध्ये राहत होती. त्या प्रदेशाला काय म्हटलं जात होतं तर जनपद म्हटलं जातं. लक्षात ठेवा, जनपद म्हणजे काय, आपल्या नातेसंबंधातील आणि ज्यांच्यामध्ये एकीची भावना आहे असे जे लोक एखाद्या प्रदेशामध्ये राहत असेल त्या प्रदेशाला आपण जनपद म्हणलं जातं. महाजनपद हे मोठे आहेत, जनपद महाजनपदापेक्षा लहान. म्हणजे काय झालं असेल तर जनपदाचं रूपांतरच पुढे महाजनपदामध्ये झालं असेल, हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल. त्याचबरोबर बघा की त्यांनी जिंकून घेतलेल्या जनपदाचा भूप्रदेश आपल्या जनपदाला जोडण्यास सुरुवात केली. म्हणजे काही जनपदे काय झाली तर प्रबळ ठरली आणि त्याच्यातून काय झालं की ती जी प्रबळ जनपदे आहेत त्यांनी काय केलं तर दुसऱ्या जनपदाला काय केलं, जिंकून घेतलं. आणि त्यामुळे काय झालं तर त्यांच्या जनपद होतं त्याच्या भूप्रदेश सीमा ह्या वाढल्या गेला, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय झालं तर सीमा त्यांच्या विस्तारल्या गेल्या आणि महाजनपदाचे त्यांना काय झालं स्वरूप प्राप्त झालं. आता आपल्याला माहिती आहे की एखादं खेडेगाव असतं, खेडेगावाचं जर काही कालानंतर साईडच्या आणि 2-4 खेडी त्यात मिसळल्यानंतर काय होतं तर त्याचं शहर तयार होतं. तसंच हे झालेलं आहे. जनपद होतं, त्यांनी परत साईडच्या जनपदावर आक्रमण केलं. जी प्रबळ जनपद होती त्यांच्यावर त्यांनी कमी ताकदीच्या जी जनपद होती त्यांच्यावर आक्रमण केलं आणि ती जनपद आपल्या साम्राज्याला किंवा आपल्या जनपदाला जोडून घेतली आणि त्या जनपदांचं काय तर रूपांतर हे महाजनपदामध्ये झालं, हे लक्षात ठेवा. तर याचा काळ या ठिकाणी दिलेला आहे की इसवी सन पूर्वी 600च्या सुमारास भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेश ते मगधपर्यंत 16 महाजनपदे काय झाली तर उदयास आलेली होती, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग आहे की इसवी सन पूर्व 600च्या आसपास महाजनपदाचा उदय झाला, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला हा काळ लक्षात ठेवावा लागणार आहे. ज्या वेळेला तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास पाहता त्यावेळी हडप्पा काळ लक्षात ठेवा. इसवी सन पूर्व 1800 ते 2500 मध्ये वैदिक कालखंड होता, तो इसवी सन पूर्व 800 ते 1500च्या आसपासचा होता. आणि महाजनपदाचा काळ हा इसवी सन पूर्व 600 ला सुरुवात झालेली आहे महाजनपदाला, हे देखील लक्षात ठेवा. आणि महाजनपदाचं जे विस्तार होता ते काय होता तर वायव्य प्रदेश म्हणजे गंधार, म्हणजे आजचा अफगाणिस्तानमध्ये देखील एक महाजनपद त्या काळामध्ये होतं. ते महाजनपद म्हणजे गंधार
महाजनपद होतं, त्याच्यापासून ते मगधपर्यंत, मगधचा जो प्रदेश आहे तो आजच्या बिहार मधला आहे. लक्षात ठेवा, पाटलीपुत्र म्हणजेच आजचे जे पाटणा शहर आहे, लक्षात ठेवा पाटणा शहराच्या आसपासचा प्रदेश कुठेतरी आसपास पाटणा शहराच्या पाटलीपुत्र असावं असं समजलं जातं. काहींच्या मते पाटणा हेच पाटलीपुत्र आहे, म्हणजे मगधची राजधानी पाटलीपुत्र होती. आणि हा विस्तार बघा, वायव्य प्रदेश म्हणजे गांधार, अफगाणिस्तान पासून तो मगध म्हणजे बिहार पर्यंत हा विस्तार या महाजनपदांचा होता. या विस्तारामध्ये कितीतरी एकूण 16 महाजनपदे होते, हे लक्षात ठेवा. हे देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे की 16 महाजनपद होते, आकडा लक्षातच ठेवा. त्याचबरोबर हे जे आपण पाहतो हे सरळ सेवा भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आता एमपीएससी मध्ये याच्या पेक्षा थोडं डीप मध्ये विचारलं जाऊ शकतं, परंतु सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. हे जे आपण पाहतोय ते इयत्ता 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधलं आपण पाहतोय, त्यामुळे हे तसं पाहता थोडंफार डीप मध्ये आहे आणि त्यामुळे तुम्हाला याचा फायदा येणाऱ्या सरळ सेवेसाठी होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढे पाहूया की निरनिराळे भूप्रदेश जिंकून घेऊन ते कायमस्वरूपी आपल्या राज्याला जोडून राज्य विस्तार करणे ही संकल्पना महाजनपदाच्या उदयाच्या बरोबरीने काय केली, रुजत गेली. आपल्याला माहितीच आहे की एका सुरुवातीला कसं राजेशाही होती, त्यामुळे ते एकमेकाचा भूप्रदेशही जिंकून घेत होते आणि त्याच्यामुळेच काय झालं तर जनपदाचं रूपांतर महाजनपदामध्ये झालं, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढे पाहूया की महाजनपदामध्ये सत्ता संघर्षाची परिणिती. सत्ता संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी चालतच असणार आहे, तसा या महाजनपदामध्ये देखील सत्ता संघर्ष चालत होता. आणि त्या जनपदामध्ये सत्ता संघर्षाची परिणिती म्हणजे परिणाम काय झाला तर मगध सारख्या विशाल साम्राज्याचा उदय झाला त्या ठिकाणी. म्हणजे हे लक्षात आलं असेल की तुम्हाला की या जे महाजनपद होती त्यांचा सत्ता संघर्ष झाला आणि त्या सत्ता संघर्षाचा परिणाम काय झाला तर मगध सारखं एक विशाल साम्राज्य त्याच्यातून उदयास आले. त्याचबरोबर पुढे पाहिजे 16 महाजनपदाचा उल्लेख कुठे कुठे आला हे देखील महत्वाचं आहे की जैन आणि बौद्ध ग्रंथामध्ये काय झालेलं आहे तर त्याचा उल्लेख आलाय. त्याचबरोबर हिंदू पुराणामध्ये देखील याचा काय आहे तर उल्लेख आहे. हे लक्षात ठेवा की महाजनपदाचा उल्लेख हे जैन मध्ये आलेला आहे, बौद्ध मध्ये आलेला आहे, त्याचबरोबर जैन ग्रंथामध्ये, बौद्ध ग्रंथामध्ये, त्याचबरोबर काय तर हिंदू पुराणामध्ये देखील याचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे हे 16 महाजनपदाचा इतिहास आपल्याला काय आहे तर एक फिक्स आहे की बाबा हे काळ होता, इथून इथपर्यंत होता. कारण हे दोन जे जैन, बौद्ध आणि हिंदू पुराण आहेत याच्या नुसार आपण त्याचा काळ ठरवलेला आहे. त्यामुळे हा जो इतिहास आहे तो एक्झॅक्ट काळ त्याचा आहे. त्याचबरोबर पुढे पाहिजे बौद्ध ग्रंथाचा काळ महाजनपदाच्या काळाशी अधिक निकटचा असल्यामुळे त्याच्यात उल्लेख असणारी महाजनपदाची नावे अधिक ग्राह्य धरली जातात. आता याच्यातून हे लक्षात आलं असेल की तुम्हाला थोडंफार काय म्हणते तफावत देखील असणार आहे जैन, बौद्ध आणि पुराणांमध्ये, की काही मध्ये वेगळी नावं असणार आहेत, काही मध्ये वेगळे आहे. पण बौद्ध जो ग्रंथ होता त्याचा काळ आणि या महाजनपदाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 600चा काळ चालू होते महाजनपद, तो काळ काय तर निकटचा आहे. त्यामुळे काय केलं जातं तर ही जी महाजनपदाची जी नावं आहेत ती बौद्ध ग्रंथामध्ये जी नावे आहेत तीच काय केले जाते तर अधिक ग्राह्य मानली जातात. त्याचबरोबर पुढे पाहिजे 16 महाजनांपैकी अश्मक हे महाजनपद काय होतं तर महाराष्ट्राशी निगडीत होते, हे लक्षात ठेवा. अश्मक हे काय आहे तर महाराष्ट्राशी निगडीत आहे. त्याचबरोबर पुढे पाहूया की आपण थोडा काय म्हणतो मॅप पाहूया. हे पहा गंधार जे आहे ते गांधार काय तर अफगाणिस्तानमध्ये आहे आणि या ठिकाणी मगध तुम्हाला दिसतंय. हा इतका विशाल प्रदेश 16 महाजनपदांनी काय झालेला होता तर व्यापलेला होता. हे मगध कुठे आहे तर बिहारमध्ये आहे. त्याचबरोबर अश्मक दिसते बघा, सगळ्यात दक्षिणेकडे कोणतं होतं तर अश्मक, जे गोदावरी नदी काठी होतं. उत्तरेला आपल्याला कुरु दिसते, जे दिल्लीला होतं ते कुरु हे काय होतं तर महाजनपद होतं, हे लक्षात ठेवा. एकूण 16 महाजनपदांची या ठिकाणी नावे आहेत. त्याचबरोबर पुढे पाहूया की अश्मक बद्दल पाहूया की अश्मक कोणत्या राज्याशी रिलेटेड होतं तर महाराष्ट्रामध्ये हे अश्मक होतं. त्याचबरोबर 16 महाजनापैकी अश्मक हे एकच राज्य दक्षिणपथ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात होते. आता 16 पैकी काय तर हे पहा एकच तुम्हाला दक्षिणेकडे दिसते आणि ह्या भागाला आपण काय म्हणतो तर दक्षिणपथ आणि आर्यवर्त असं दोन भाग आहेत. दक्षिणवर्त आणि आर्यवर्त बोध हे दोन भाग आहेत. त्या दक्षिणवर्त भागामध्ये आपण अश्मक हे महाजनपद आहे आणि बाकीचे कोणते होते तर आर्यवर्तामध्ये होते उत्तरेत. त्याचबरोबर नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात होते. बाकीची 15 महाजनपदे ही उत्तर भारतात होती. त्याचबरोबर सुत्त निपात हे लक्षात ठेवा. सुत्त निपात या ग्रंथामध्ये दक्षिण पथाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. आता कोणत्या ग्रंथात दक्षिण पथाचे सविस्तर वर्णन करण्यात आलं तर सुत्त निपात हा ग्रंथ आहे. याच्यामध्ये काय केलंय तर दक्षिण पथाचं वर्णन केलंय आणि याच्यामध्ये त्यामुळे काय तर अश्मकचा
जे काही उल्लेख आहे तो आलेला आहे. त्यानुसार दक्षिणपथ हा महत्वाचा व्यापारी मार्ग होता. दक्षिणपथ काय होता तर महत्वाचा व्यापारी मार्ग. तो कोणतून होता तर श्रीवास्तीपासून उज्जैनी महिष्पती या मार्गाने येऊन विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे प्रतिष्ठानपर्यंत हा रस्ता पोहोचत होता. आता प्रतिष्ठान म्हणजे कोणतं तर पैठण महाराष्ट्रामधलं इथपर्यंत तो रस्ता होता. कोणतून श्रीवास्तवीपासून पैठणपर्यंत हा रस्ता त्या काळामध्ये होता. आता विंध्य पर्वत आपल्याला माहित आहे. विंध्य पर्वत काय आहे तर विंध्य पर्वत हा नर्मदा नदीच्या वर विंध्य पर्वत आहे. नर्मदा नदीच्या खाली सातपुडा पर्वत आहे आपल्याला माहिती आहे. हे लक्षात ठेवा. नर्मदा नदीच्या उत्तरेला काय तर विंध्य पर्वत आहे. त्याचबरोबर पुढे पाहिजे महागोविंद सुत्तांत. महागोविंद सुत्तांत या बौद्ध ग्रंथात काय तर अस्सक राज्याच्या ब्रह्मदत्त नावाचा राजा होता असा काय तर उल्लेख आहे. आणि त्याच्या राजधानीचे नाव काय तर पोतन म्हणजे महागोविंद सुत्तांत हा काय तर बौद्ध ग्रंथ आहे. याच्यामध्ये काय तर अस्सक राज्याचा उल्लेख आलेला आहे. आणि त्या राज्यात कोण होता तर ब्रह्मसत्ताक नावाचा राजा होता. आणि त्या राजाची राजधानी होती पोतन. आता पोतन म्हणजे काय तर आजचं बुलढाणा जिल्ह्यातील काय तर नांदुरा हे काय आहे तर शहर आहे ते पोतन या नावाने उल्लेखलेलं आहे. त्याचबरोबर पुढे पहा की पोतन या नगराची पोटली पाऊंडन्य अशी नावे हे काय तर आढळतात. आता या ठिकाणी बघा की वर आपण सुत्त निपात हा एक ग्रंथ ऐकला. त्याचा काय तर दक्षिण पथाचा विस्तार सविस्तर वर्णन केलेलं आहे दक्षिण पथाचं. त्याचबरोबर पुढचा एक ग्रंथ आपण बौद्ध ग्रंथ पाहिला की महागोविंद सुत्तांत. याच्यात काय तर अस्सग या जनपदाचा उल्लेख करण्यात आलाय. ब्रह्मदत्त नावाचा राजा होता. पोतन त्याची राजधानी होती. पोतन म्हणजेच काय तर नांदूर हे शहर आहे ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर अश्मक जनपदाला समकालीन असलेले काय तर विदर्भ, भोज, दंडक आणि कलिंग ही जनपदे काय होती तर त्यावेळेला अश्मक दक्षिण पथामध्ये समाविष्ट होती. पण ही काय होती तर जनपदे होती आणि अश्मक काय होती तर महाजनपदे होती हे लक्षात ठेवा. त्यांतील पहिली 3 जनपदे प्राचीन महाराष्ट्राचा भाग होती. त्याखेरीज आंध, शबर, पुलिंद आणि मुतीब यासारख्या जमातींची राज्य देखील गोदावरी आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात होती. आता गोदावरी आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोणती राज्य होती तर आंध, शबर, पुलिंद आणि मुतीब हे काय होते तर त्या गोदावरी आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात यांची देखील राज्य होते. आता कसं आहे काही पॉइंट आहेत ते तुम्ही काय करा तर वहीत लिहून घेत जा, कारण काही पॉइंट खूप महत्वाचे आहेत ते मी सांगतो. त्याचबरोबर पुढे पहा की जैन ग्रंथानुसार पहिले तीर्थकार ऋषभनाथ. जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते तर ते होते ऋषभनाथ. आणि 24वे तीर्थकार कोण होते तर 24वे तीर्थकार तर लय महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. ते होते आपले वर्धमान महावीर. हे काय होते तर जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते हे आपल्याला माहिती आहे. पण त्याचबरोबर पहिले तीर्थकार म्हणून देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते आहेत ऋषभनाथ हे लक्षात ठेवा. आणि त्यांचे पुत्र कोण होते बाहुबली. आपण बाहुबली जे म्हणतो ज्यांची काय म्हणते राजधानी ही पोतनपूर ही त्यांची राजधानी होती. बाहुबली काय होते तर यांना काय झालं होतं तर अश्मक राज्य दिलेले होते. यांना काय केलं होतं तर अश्मक राज्य हे दिले होते. आपण अश्मक बैल ते कसं आहे तर ते जैन ग्रंथानुसार आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल की बाबा इथं कोण वेगळा ब्रह्मदत्त राजा होता त्याची राजधानी पोतन होती आणि ही पोदनपूर कोणती राजधानी तर हे काय आहे तर हे बौद्ध ग्रंथानुसार आहे. हे काय आहे तर हे जैन ग्रंथानुसार आहे हे लक्षात ठेवा. जैन ग्रंथानुसार काय तर पहिले तीर्थकार यांचा पुत्र बाहुबली आणि त्याला अश्मक राज्य दिलं होतं. त्याची राजधानी होती पोदनपूर आणि बाहुबलीचा भव्य मूर्ती आपल्याला माहिती आहे श्रवणबेळगोळ हे कर्नाटक जिल्ह्यातील हसन जिल्हा आहे, सॉरी कर्नाटक राज्यातील हसन जिल्हा आहे. तिथे श्रवणबेळगोळ हे काय आहे तर ठिकाण आहे. तिथे बाहुबलींचं काय तर मूर्ती आहे, मोठा पुतळा आहे येथे आहे. तर बाहुबली यांना काय म्हणलं जातं केवळ ज्ञान प्राप्ती झाली होती असं म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढे पाहिजे दुसरे नागरीकरण. आता आपण अश्मक का पाहिलं तर अश्मक हे महाराष्ट्राशी रिलेटेड आहे म्हणून या ठिकाणी अश्मक किंवा अस्सक महाजनपद दिलेलं आहे. याचं व्यवस्थितरित्या वाचन करा, कारण हे खूप महत्वाचं आहे आणि वेगवेगळ्या ग्रंथानुसार वेगवेगळी याची मांडणी करण्यात आलेली आहे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण दुसरे नागरीकरण पाहूया. पहिले नागरीकरण आपण पाहिलं होतं हडप्पा संस्कृती. आज आपण दुसरे नागरीकरण पाहूया. तर इसवी सन पूर्व 1000च्या सुमारास भौगोलिकतेची जाणीव असलेली आणि निश्चित स्वरूपाची राजव्यवस्था असलेली जनपदे अस्तित्वात होती हे लक्षात ठेवा की भौगोलिक स्थितीची जाणीव असली आणि निश्चित स्वरूपाची राजव्यवस्था होती. त्या ठिकाणी काय होती तर राजव्यवस्था, राजा त्याचा कारभार पाहत होता अशी जनपदे अस्तित्वात आली 1000च्या आसपास. पुढे पहा आता भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याची महत्वाकांक्षा त्यासाठी झालेला सत्ता संघर्ष यामध्ये काही जनपदे
प्रबळ होऊन भारतीय उपखंडात अफगाणिस्तान ते बंगाल आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे देखील गोदावरीच्या तटापर्यंत 16 महाजनपदाचा उदय झाला. हे आपण सर्व वर पाहिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. महत्वाकांक्षा त्यांच्यामध्ये होते, त्यामुळे ते जनपदे होते ती ज्यादा प्रबळ झाली. त्यांच्यामध्ये विस्ताराची महत्वाकांक्षा होती. त्याच्यातून जनपदाचं रूपांतर हे महाजनपदामध्ये झालं आणि अफगाणिस्तान पासून बंगालपर्यंत आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे गोदावरी तटापर्यंत काय तर अशी 16 महाजनपदे त्या काळामध्ये अस्तित्वात आली. हे आपण सर्व वर पाहिलेलं आहे. हे अजून एकदा लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढे पाहिजे महाजनपदाच्या राजधानी आणि व्यापारामुळे महत्व पावलेली नगरे, त्यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारतामध्ये नागरी संस्कृतीचा उदय झाला. म्हणजे महाजनपदाच्या राजधान्या होत्या त्या काय झाल्या तर पुन्हा एकदा भरभराटीला आल्या. कशानं? व्यापारामुळे. आणि त्याचं रूपांतर पुन्हा नगरात झालं. पुन्हा नगरात म्हणजे पहिले नगर किंवा पहिली नागरी संस्कृती होती हडप्पा संस्कृती. दुसरी नागरी संस्कृती म्हणजे महाजनपद आणि त्याच्यामधल्या ज्या राजधान्या होत्या त्यांचं रूपांतर हे नगरामध्ये झालं होतं. हे लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जाऊ शकते पहिलं नागरीकरण, दुसरं नागरीकरण म्हणजे कोणतं? तर महाजनपदामधील राजधानी. ह्या काही व्यापारामुळे काय तर महत्व प्राप्त झालं आणि त्याच्यातून त्यांची नगरी काय म्हणते शहरांचं रूपांतर राजधान्यांचं रूपांतर नगरामध्ये झालं आणि ती भारताची दुसरी नागरी संस्कृती म्हणून उदयास आली. यालाच भारताचे दुसरे नागरीकरण म्हटलं जातं. आता हे लक्षात ठेवा. महापरिनिब्बाण सुत्त या ग्रंथामध्ये चंपा, राजगृह हे श्रावस्ती, साकेत आणि कौशंबी हे लक्षात ठेवा. साकेतला अयोध्या आहे असं म्हटलं जाते. काही आहेत त्याच्यावरून साकेत हे अयोध्येचं नाव होतं असं म्हटलं जातं, पण ते आता खरं की खोटं काय माहिती नाही, पण म्हटलं जातं. त्याचबरोबर राजगृह ही मगधची सुरुवातीची राजधानी होती. त्याच्यानंतर त्यांनी पाटलीपुत्र आलेले आणि वाराणसी या 6 नगराला विशेष महत्व झालं होतं. आणि हे 6 नगर म्हणजेच काय तर दुसरं नागरीकरण. हे लक्षात ठेवा. इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीस प्राचीन भारतातील ही नगरे भरभराटीला आली. 6व्या शतकानंतरचा काळ हा महाजनपदाचा हे देखील लक्षात ठेवा. जनपदे आणि महाजनपदाच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी अनेक ठिकाणी मिळालेली आहेत. वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी मिळाली. तसेच काही ठिकाणी काही तर लोखंडाच्या अवजारे देखील मिळाले आहेत. चांदी आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. त्याचबरोबर नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यात कारशापण किंवा नुसतं पण या नावाने देखील केलेलं आढळतं. जनपदे आणि महाजनपदेच्या काळाचं देखील उत्खनन झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय तर मातीची भांडी असतील, लोखंडाच्या अवजारे, चांदी, तांब्याची नाणी ही देखील सापडली. त्याचबरोबर लक्षात ठेवा. पुढील बाबी नागरी संस्कृतीच्या निर्देशक मानल्या जातात. वैशिष्ट्य काय आहेत नागरी संस्कृतीचं? त्या म्हणजे आपण मागच्या वेळेला हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य पाहिली, त्याचबरोबर आपण यावेळेला काय तर महाजनपदामध्ये जी काही नागरी संस्कृती उदयास आली त्याची वैशिष्ट्य पाहणार आहोत. तर मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था राबवणारी नागरी केंद्राचा विकास झालेला होता. मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था त्या ठिकाणी होती. राजाच्या हातामध्ये काय होतं तर तो कारभार होता. त्याचबरोबर नागरी केंद्रांच्या गरजा पुरवणाऱ्या ग्राम वसाहतींचे देखील काय जाळे होते. त्याच्या आसपास म्हणजे नागरी शहरं झाली किंवा नागरी व्यवस्था झाली, त्याच्या आसपास काय होतं तर ग्रामीण वसाहती देखील होत्या. त्या काय करत होत्या? त्या नागरी लोकांना जे काही लागल ते काय करणार, त्यांच्या गरजा पुरवण्याचं काम ह्या ग्राम वसाहती करत होत्या. त्याचबरोबर ग्राम वसाहतीचे प्रशासन केंद्रवर्ती सत्तेशी संलग्न होते. मग ग्राम वसाहतीचं जे काही प्रशासन होतं ते कशाचे होतं तर केंद्रावरती म्हणजे केंद्राची किंवा ते मूळ महाजनपदाची जी काही सत्ता होती त्याच्याशी संलग्न होतं. आता तुम्हाला वाटेल की महाजनपद म्हणजे ही राजेशाहीच होती का? तर नाही. काही महाजनपदामध्ये लोकशाही गणराज्य राज्य होती याचा देखील उल्लेख आलेला आहे. याचं देखील काय म्हणतो आपण पुरावा सापडलेला आहे की काही महाजनपदामध्ये राजेशाही होती आणि काही महाजनपदामध्ये त्या काळामध्ये इसवी सन पूर्व 600 मध्ये लोकशाही देखील होती. हे लक्षात ठेवा. आपण पुढे पाहणार आहोत महाजनपदाचं, तेव्हा आपण पाहू. त्याचबरोबर सत्तेशी संलग्न असणे, सुविहित कर प्रणाली होती. सुविहित कर प्रणाली त्यावेळेला होती. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांना असणारा व्यापार देखील होता. त्यासाठी भूमार्ग आणि जलमार्गचा वापर व्यवस्थितरित्या केला जात होता. हे देखील आपल्याला त्याची वैशिष्ट्य पाहायला मिळतात महाजनपदाचे. त्याचबरोबर वस्तू विनिमयाच्या जोडीने चलनाचा उपयोग करणारी क्रय विक्रय पद्धती, सुप्रस्थापित कायदे आणि न्याय व्यवस्था देखील त्या काळामध्ये अस्तित्वात होती. हे लक्षात. त्याचबरोबर नागरीकरणाची ही सर्व वैशिष्ट्ये महाजनपदांच्या काळात अस्तित्वात होती. आता ही नागरीकरणाची किंवा महाजनपदाची जी काही शहरं होती त्याची काय वैशिष्ट्य होती या आपण पाहिल्या. तरी एकदा आपण रिव्हिजन करूया की काय होती तर
नागरी केंद्राच्या गरजा पुरवणाऱ्या ग्रामवसाहती काय होत्या तर त्यांच्या जवळ होत्या, म्हणजे ग्रामवसाहती त्यांच्या गरजा पुरवत होत्या. त्याचबरोबर ग्रामवसाहतीचे प्रशासन काय होते तर केंद्राशी संलग्न होते. त्याचबरोबर सुविवाहित कर प्रणाली होती. अंतर्गत दूरवरच्या प्रदेशांना असणारा व्यापार होता. त्याप्रमाणे भूगर्भ जलगर्भ याचे काय होतं तर सुव्यवस्थित जाळं होतं व्यापारासाठी. त्याचबरोबर वस्तू विनिमयाच्या जोडीने चलनाचा उपयोग करणारे क्रय विक्रय पद्धतीने सुप्रस्थापित कायदे आणि न्याय व्यवस्था देखील त्यावेळेला होते. आता आपण हे पुढे पाहूया की महाजनपद आणि त्यांच्या काळातील नगरे नगरे पाहूया. काशी काशी हे काय तर एक महाजनपद आहे, ते आपण पाहूया. आता आपण एकूण 16 महाजनपद थोडक्यात आणि फास्ट पाहणार आहोत. याच्यात वेळ जास्त घालवणार नाही. महत्वाचं आहे तेवढं तुम्ही लक्ष द्या. तर हे महाजनपद 16 महाजनपदाच्या सुरुवातीच्या काळात अगदी बलशाली होते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय बलशाली कोणतं महाजनपद होतं तर ते काशी. काशी म्हणजेच आजची काय तर वाराणसी ही त्यांची काय होती तर राजधानी होती. वाराणसीच म्हणजेच काशी, असं म्हणतात की वाराणसीलाच काशी म्हटलं जातं. त्याचबरोबर काय तर त्यांची राजधानी लक्षात ठेवा, काशीची वाराणसी आहे. काशी महाजनपदाचे राजे. आता या ठिकाणी बघा महाजनपद आणि त्यांची राजधानीची नगरे व्यवस्थितरित्या दिलेली आहे 16. हे आपण पाहणार नाही आहोत कारण या भागामध्ये आपण ती शहरे पुढं पाहतच आहोत. त्यामुळे आपण कंटिन्यू पुढे करणार आहोत. तर महत्वाकांक्षी असून त्याच्यापैकी अनेकांना सब्बाराजुनाम अग्रराजा म्हणजे सर्व राज्यांमधील प्रमुख राजा बनण्याची इच्छा होती, असे उल्लेख जातक कथामध्ये येतात. आता आपण वरचं थोडं बघूया काय झालेलं आहे. तर काशी महाजनपदाचे राजे जे होते ते काय होते त्यांच्यामधून स्वतः राजा बनण्याची इच्छा सर्वांची होती. आणि असे उल्लेख कुठे आहेत तर असे होते उल्लेख जातक कथामध्ये येतात. आता जातक कथा कोणाशी रिलेटेड आहेत हे देखील लक्षात ठेवा. गौतम बुद्धांच्या रिलेटेड जातक कथा आहेत. त्यांच्या जीवनावर ह्या जातक कथा लिहिण्यात आलेल्या आहेत, हे लक्षातच ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यापेक्षा पुढे पाहूया की महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलचा पराभव करून काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आहे. आता पुढं पहा, पुढं महत्वाचं आहे. याच्यापेक्षा पुढचं महत्वाचं आहे की मगधचा राजा अजातशत्रू यांनी काशी राज्य मगधमध्ये विलीन केले होते. आता या ठिकाणी पाहिजे की 16 महाजनपदाची माहिती आपण पाहत असताना पुढे जास्त करून महाजनपदे असे आहेत की ज्यांचं विलीन हे मगधमध्ये झालेलं आहे. आपण वर पाहिलेलं आहे, लक्षात असेल तुमच्या तर वर आपण पाहिलेलं आहे की मगध राज्य महाजनपदामध्ये सर्वात प्रबळ राज्य म्हणून उदयास आलं होतं. शेवट म्हणजे महाजनपदाच्या शेवटाकडे काय शेवट झाला त्यावेळेला काय झालं होतं तर मगध हे राज्य सर्वात प्रभावी किंवा प्रबळ म्हणून उदयास आलं होतं, हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे बरेच राज्य काय होते तर मगधमध्ये विलीन झाले होते, हे लक्षात ठेवा. आणि मगधचा राजा अजातशत्रू, सुरुवातीला मगधचा पहिला राजाचा उल्लेख येतो तो बिंबिसार, आणि बिंबिसार राजानंतर अजातशत्रू हा बिंबिसारचा काय होता तर मुलगा होता, हे लक्षात ठेवा. आणि अजातशत्रूने हे जे काशीचं जे महाजनपद आहे ते काय केलं होतं तर मगधमध्ये विलीन केलं होतं. आणि याच्या पुढचा मुद्दा एक महत्वाचा आहे, अजातशत्रू हा काय होता तर गौतम बुद्धांच्या समकालीन होता. तर गौतम बुद्धांचं जर तुम्ही संपूर्ण आयुष्य पाहिलं तर त्यांचा जन्म आणि त्यांचा मृत्यू जर पाहिला तर इसवी सन पूर्व 527 ते इसवी सन पूर्व 463. हा, इसवी सन पूर्व 527 ते इसवी सन पूर्व 563 इतका त्यांचा काय होता तर कार्यकाल होता. 527 नाही, 563. 563 ते नाही, बरोबर आहे, 527 ते 463 हा काय होता तर त्यांचा कार्यकाल होता. मी कार्यकाल त्यांचा विसरतो. इसवी सन पूर्व जन्म थोडा मला आठवत नाही, पण मृत्यू त्यांचा इसवी सन पूर्व 463 मध्ये झालेला होता. आणि इसवी सन पूर्व 463 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यामुळे ते काय होते तर अजातशत्रूच्या समकालीन होते. आता आपण वर बघितलं की इसवी सन पूर्व 600 मध्ये महाजनपदाचं काय झालं होतं तर सुरुवात झाली होती. आणि महाजनपदात सुरुवातीचा राजा होता त्यांचा बिंबिसार, नंतर होता अजातशत्रू. त्यामुळे त्यांचा काळ आणि इसवी सन पूर्व 463 मध्ये मृत्यू झालेला आहे. आणि उदाहरण इसवी सन पूर्व 567 असेल का 527 असेल, त्या काळामध्ये त्यांचा जन्म झाल्यामुळे अजातशत्रू काय आहे तर त्यांच्या समकालीन आहे. पण त्यांचा मृत्यू हा इसवी सन पूर्व 463 ला झाला, हे मात्र फिक्स आहे. त्याचा जन्म थोडा आठवणा झालेला आहे की नक्की कोणत्या साली झाला. त्याचबरोबर पुढचं पाहूया कोसल. कोसल काय तर भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी हे शहर देखील खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण लुंबिनीमध्येच गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, हे नेपाळमध्ये आहे शहर आहे. त्याचबरोबर प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झाला होता म्हणजे कुठं लुंबिनी या प्रदेशामध्ये. त्याचबरोबर श्रावस्ती काय होती तर कोसल राज्याची राजधानी होती. कोशल महाजनपदाचा राजा प्रसेनजित हा काय होता तर गौतम बुद्धांचा अनुयायी होता. मगधचा राजा अजातशत्रू याने काय केला होता तर कोसलचा
पाडाव करून ते मगधला जोडलं होतं. आता हे दुसरं आहे जे कोसल ते देखील काय तर अजातशत्रूंनीच मगधला जोडलं होतं. आणि हे राजा लक्षात ठेवा प्रसेनजित, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हा जो कोसलचा प्रसेनजित राजा होता तो काय होता तर गौतम बुद्धांचा अनुयायी होता. त्याचबरोबर पुढचं पाहिजे अंग. अंग मध्ये आपण महाभारतामध्ये ऐकतो की अंगराज कर्ण, ते अंग अंग जे होतं महाजनपद जे आपण ऐकतो महाभारतामध्ये, त्या अंग जनपदाबद्दल आपण पाहिजे. या जनपदाची राजधानी काय होती तर चंपा होती आणि हे सागरी व्यापाराचे केंद्र होते. बिंबिसार, बिंबिसाराने काय केलं तर महाजनपदाचा या अंग महाजनपदाचा पाडा करून ते मगधमध्ये विलीन केलं होतं. आता हे बिंबिसार कोण होता तर बिंबिसार अजातशत्रूचा वडील होता. त्यामुळे बिंबिसारने काय केलं होतं, अजातशत्रू राजा व्हायच्या आधीच अंग त्याला विलीन केलं. म्हणजे तिसरं राज्य देखील कुठे झालं होतं तर मगधमध्येच विलीन झालं होतं, हे लक्षात ठेवा. आणि आता चौथं राज्य आपण स्वतः मगधच बघणार. या राज्याची या महाजनपदाची सुरुवात राजधानी गिरिव्रज किंवा राजगृह येथे झाली होती. या राज्याची सुरुवात जी किंवा पहिली राजधानी कोणती होती तर राजगृह होती आणि दुसरी राजधानी पाटलीपुत्र होती, हे लक्षात ठेवा. 5 टेकड्यांनी वेढलेल्या असल्यामुळे गिरिव्रज हे शत्रूंसाठी काय होतं दुर्गम होते. त्याचबरोबर बिंबिसार राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता, हे देखील लक्षात ठेवा. आपण पाहिलं वर काय पाहिलं तर अजातशत्रू हा काय होता तर गौतम बुद्धांचा समकालीन होता. आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे तर बिंबिसार देखील काय होता तर गौतम बुद्धांचाच समकालीन होता. का? कारण गौतम बुद्ध आणि गौतम बुद्धांच्या समकालीन बिंबिसार देखील होता. कारण का तर बिंबिसार आणि अजातशत्रू हे काय होते तर वडील आणि मुलगा होते. त्यामुळे या दोघांच्या समकालीन काय होते तर गौतम बुद्ध होते, हे लक्षात ठेवा. त्याच्या काळात काय झालं तर मगधचा विस्तारवादी धोरण काय झालं तर सुरू झालं होतं. त्याचबरोबर वृज्जी किंवा वज्जी हे जे आहे ते आपण पाहणार आहोत. पुढचं महाजनपद. वृज्जी हा अठ्ठकुल म्हणजे 8 कुळांचा काय होता तर संघ होता. त्याच्यामध्ये कोणते कोणते 8 होते तर विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य, तृक इत्यादी कुळांचा समावेश होता. एकलपन्ना जातककथेतील वर्णनानुसार आपण पाहिले जातककथा कोणाशी रिलेटेड आहे गौतम बुद्धाची. त्याचबरोबर वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती 3 कोट बांधलेले होते. हे काय झालं तर जातककथेतील वर्णनानुसार आपण पाहिलं. आता वैशालीचं लक्षात ठेवा, ही कशाची राजधानी होती तर वृज्जीची राजधानी वैशाली आणि वैशालीमधील एक भाग होता कुंडग्राम नगर म्हणून होता. कुंडग्राम नगर हे लक्षातच ठेवा की कुंडग्राम नगर मध्ये काय झालं होतं तर वर्धमान महावीरांचा जन्म झाला होता. आता वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध हे या काळामध्ये महत्वाचे आहेत, कारण या दोघांवर बरेच प्रश्न विचारले जाऊ शकते. हे काय आहेत या महाजनपदाला काय तर समकालीन आहे. त्यामुळे त्यांचा जन्म कोणत्या महाजनपदामध्ये झाला, त्यांचा मृत्यू कोठे झाला, हे याच्यावर प्रश्न बऱ्याच विचारला जातो. वैशालीमध्ये कुंडग्राम मध्ये काय झालं होतं तर वर्धमान महावीरांचा जन्म झाला. तसेच नगराला 3 प्रवेशद्वार आणि बुरुज देखील होते. 3 प्रवेशद्वार आणि 3. आता पुढचं लय महत्वाचं वाक्य की अजातशत्रूने काय केलं तर उज्जैन संघ जिंकून मगधमध्ये विलीन केलं. म्हणजे हे 5वं देखील काय होतं तर जे होतं व्रज्जी किंवा वज्जी हे जे महाजनपद होतं ते काय झालं होतं तर पुन्हा मगधमध्ये काय झालं होतं तर विलीन झालं. पुढे पाहिजे मल्ल काय तर या महाजनपदाची राजधानी उत्तर प्रदेशातील काय होती गोरखपूर होते. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर लक्षात ठेवा. जिल्ह्यात कुशीनगर, आता हे महत्वाचं शहर आहे बघा, कुशीनगर किंवा कुशीनार किंवा कुशीनगर येथे होती गोरखपूर जिल्ह्यात. कुठल्या महाजनपद आहे तर मल्ल, हे लक्षात ठेवा. आणि गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण काय झाले होते तर कुशीनगर मध्ये झाले होते. म्हणजे गौतम बुद्धांचा मृत्यू हा कुठे झाला होता तर कुशीनगर मध्ये झाला होता. आणि कुशीनगर कुठे आहे मल्ल महाजनपदात आहे. आता हे लक्षात ठेवा. पण याच्याबरोबर अनेक लक्षात ठेवा की महापरिनिर्वाण, तर तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुठे झाले, पण तुम्हाला माहिती असेल की गौतम बुद्धांचा मृत्यू हा कुशीनगर मध्ये झाला, परंतु तुम्हाला महापरिनिर्वाण म्हणजे काय, महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यू हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर असं होणार की तुम्हाला उत्तर माहिती आहे परंतु तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येणार नाही, कारण महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण म्हणजे काय याचा अर्थ माहिती नसल्यामुळे. तर गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यू कुठे झाला तर कुशीनगर, हे लक्षात. त्याचबरोबर पुढे परिनिर्वाण चैत्य ताम्रपट्ट इति असा उल्लेख असलेला ताम्रपट्ट इसवी सन पूर्व 5वे शतक येथील परिनिर्वाण स्तूपाशी काय झालं मिळालंय, त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. त्याचबरोबर उत्तर वैदिक काळात मल्ल जनपद राजसत्ताक होते. आता हा खूप महत्वाचा आहे बघा. हे 2 वाक्य इथून पुढचे खूप महत्वाचे आहेत की उत्तर वैदिक काळात म्हणजे इसवी सन पूर्व 1000 किंवा 800 आपण समजू शकतो. त्याच्या अलीकडचा काळ म्हणजे नंतरचा काळ आपण म्हणू.
इसवी सन पूर्व 800 किंवा इसवी सन पूर्व 1000च्या आसपास जर धरलं, त्याच्यानंतरचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 700, इसवी सन पूर्व 600 या काळामध्ये तिथे जनपद होतं, महाजनपद जनपद होतं, मल्ल जनपद ते काय होतं तर राजसत्ताक होतं, म्हणजे त्या ठिकाणी राजा होता. परंतु नंतर तेथील राजसत्ताक पद्धती जाऊन त्याचे काय झालं गणराज्य रूपांतर झाले, हे लक्षात ठेवा. मल्ल हे काय एक होतं तर हे गणराज्य होते, लोकांचे राज्य होते, लोकशाही या मल्ल महाजनपदामध्ये होती. मी सुरुवातीला सांगितलं होतं काही जनपदामध्ये राजशाही होती, काही मध्ये लोकशाही होती, गणराज्य होतं. त्या गणराज्यापैकी हे एक महाजनपद कोणतं तर मल्ल महाजनपद. मल्ल महाजनपदाचा पावा आणि भोगनगर ही आणखी दोन महत्वाची शहरे होती. जैन ग्रंथामधील वर्णनानुसार अजातशत्रूशी आता अजातशत्रूचा आणि उल्लेख आहे. लढण्यासाठी मल्ल, लिच्छवी आणि काशी कोसल प्रदेशातील 18 गणराज्य लिहिले बघा. गणराज्य म्हणजे लोकशाही पद्धतीचे 18 गणराज्य त्या वेळेला होती. मल्ल, लिच्छवी आणि कोसल प्रदेशामध्ये एकत्र येऊन संघ प्रस्थापित झाला होता आणि काय केलं होतं अजातशत्रूशी लढाई केली होती. इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापर्यंत मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले होते. आता हे थोडे लेट झालं होतं त्याच्यामध्ये, पण हे जे मौर्य साम्राज्य आहे ते म्हणजेच काय आहे तर हे मगध साम्राज्यच आहे. म्हणजे मगध साम्राज्याचा शेवटचा राजा कोण समजला जातो तो धनानंद. आणि धनानंद आणि चंद्रगुप्त मौर्य यांचं युद्ध झालं इसवी सन पूर्व 324 मध्ये ते युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये काय झालं तर चंद्रगुप्त मौर्य हा जिंकला होता. चाणक्यच्या मदतीने चंद्रगुप्त मौर्य जिंकून यांनी काय केलं तर मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती, परंतु ते मगध साम्राज्य होते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढे पाहिजे 7वा होतं महाजनपद. या महाजनपदाचा विस्तार आत्ताचे बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशात झाला होता. शुक्तिमती किंवा सोत्थिवती ही चेदी महाजनपदाची काय होती तर राजधानी होती. उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात काय तर प्राचीन शुक्तिमती नगरी वसली होती, असे काय झालं मानले जात. 7वं देखील आपण पाहिलं. आता 8वं पाहिजे वंश किंवा वत्स. या महाजनपदाची राजधानी काय होती कोशांबी, लक्षात ठेवा. अहमदाबाद जवळील कोसम, अहमदाबाद जवळ म्हणजेच काय तर प्रयागराज. प्रयागराज म्हणजेच कुठे आहे तर उत्तर प्रदेशमध्ये, ज्याला आता प्रयागराज नाव येथे होती. पुराणांमधील परंपरेनुसार गंगेला आलेल्या महापुरामुळे आता गंगा नदीच्या किनारीचे वसलेलं आहे बरं का, म्हणजे अहमदाबाद जे आहे किंवा आत्ताचं प्रयागराज हे काय तर गंगा नदीच्या किनारी आहे उत्तर प्रदेश. त्याचबरोबर काय की महापुरामुळे काय झालं तर तेव्हा गंगेला एक महापूर आला आणि त्यामुळे काय झालं हस्तिनापूरला तुम्हाला माहिती आहे पांडवांचं हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले आणि पांडवांचा वंशज निचक्षु या राजाने काय केले तर त्याची राजधानी कौशांबीला हलवली होती, कौशांबीला. आणि कवी भास यांनी लिहिलेलं, आता हे महत्वाचं आहे याच्यामध्ये, हे जरी आपण महाजनपदे म्हणत असलो तरी याच्यात काही उल्लेखी खूप महत्वाचे आले. कवी भासांचं काय तर स्वप्न वासव दत्त हे काय तर नाटक आहे, लक्षात ठेवा. भासांचं नाटक हे तुम्हाला साहित्यामध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा आपल्या संस्कृती या विषयामध्ये देखील विचारलं जाऊ शकतं. भासांचं कुठलं आहे तर भासांनी कोणतं नाटक लिहिलं स्वप्न वासव दत्त लक्षात ठेवा. आणि वत्स महाजनपदाचा राजा उदयन हा काय होता तर बिंबिसारचा काय होता तर समकालीन होता, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढे पाहूया की कुरु म्हणजे दिल्लीच्या आसपास. या महाजनपदाची राजधानी इंद्रप्रस्थ किंवा टनपत येथे होते. आपण महाभारतामध्ये बघितलेले आहे इंद्रप्रस्थ कोणाची राजधानी होती तर पांडवांनी इंद्रप्रस्थ वसवलेलं होतं, तीच राजधानी काय होती तर कुरुची होती. कुरु, आणि असं समजलं जातं की इंद्रप्रस्थ म्हणजे तो दिल्लीच्या आसपासच कुठं तर ते शहर होतं किंवा दिल्लीच असं देखील समजतं. दिल्ली जवळचे इंद्रपथ येथे प्राचीन इंद्रप्रस्थ वसले होते. इथं काय लिहिलंय तर दिल्ली जवळचे इंद्रपथ इथं काय झालं होतं तर प्राचीन इंद्रप्रस्थच होतं असं म्हणलं जातं. जातक कथामधील उल्लेखांच्या अनुसार इंद्रप्रस्थचे राजे युधिष्ठिर गोत्राचे होते. कोणत्या गोत्राचे होते तर युधिष्ठिर या गोत्राचे होते. त्याचबरोबर 10वं पांचाल नरेश असं उल्लेख आलेला आहे माझ्या महाभारतामध्ये. ते हे महाजनपद काय होतं तर उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल या काय तर 2 भागात विभागलं होतं. भागीरथी नदी त्या दोघांना विभागणारी काय होती तर नैसर्गिक सीमारेषा होती. कोणती सीमारेषा होती भागीरथी. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील अहिच्छत्र रामनगर जवळ आहे, ही उत्तर पांचालची काय होती राजधानी होती. आणि त्याचबरोबर फारुखाबाद जिल्ह्यातील कांपिल्य येथे काय होती तर दक्षिण पांचालची राजधानी होती. उत्तर पांचालच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी कुरु आणि पांचाल या दोन्ही महाजनांमध्ये काय तर सतत लढाया होत होत्या.
त्याचबरोबर सुरुवातीस राजसत्ताक असलेले, आता हे लक्षात ठेवा, सुरुवातीस राज्यसत्ताक हे पांचाल देखील लक्षात ठेवा असलेले पांचाल महाजनपदाचे रूपांतर नंतर संघ राज्यामध्ये झाले होते, म्हणजे लोकशाही आली होती तिथे कुठे, पांचालमध्ये, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर मत्स्य बघूया. या महाजनपदाची राजधानी विटानगर ही आजच्या राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील बैराट येथे होते. कुठे होती या मत्स्यची राजधानी? तर जयपूर जिल्ह्यातील बैराटच्या जवळ होते आणि त्याचं नाव होतं विराटनगर. हे महाजनपद पुढे काय झालं, मगधमध्येच विलीन झालं होतं. तर या बैराट आणि सम्राट अशोकाचे काय तर शिलालेख आहेत बैराटमध्ये. त्याचबरोबर पुढचं 12वी महाजनपद, हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसले होते. कुठलं? शूरसेन. मथुरा ही त्यांची राजधानी आहे. आता मथुरा नदी काय तर यमुनेच्या तीरावर आहे, हे लक्षात ठेवा. मथुरेचा राजा कोण होता? कंस, हे असं उल्लेख आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय बघायचं तर शूरसेन या महाजनपदाची राजधानी मथुरा. ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख काय केलेला आहे तर शूरसेनॉय, आणि मथुरेचा उल्लेख मेथोरा असा केलेला आहे. म्हणजे या जनपदाचा उल्लेख केलेला आहे शूरसेनॉय आणि मथुरेचा उल्लेख केला आहे मेथोरा. पुढे मौर्य साम्राज्यामध्ये काय झालं तर याचं विलीन झालं, म्हणजेच मगधचंच राज्य. त्याचबरोबर 13वं वर देखील आपण पाहिलंय, हे काय होतं तर अशमक किंवा अस्सक, हे कुठे? महाराष्ट्र. ही महाजनपदाची पोटली राजधानी होती. हे महाजनपद काही काळ काय होते तर काशी महाजनपदाचे मांडलिक राज्य असावे असे काहीतरी उल्लेख आहे. त्याचबरोबर 14वा पॉईंट, अवंती या महाजनपदाचा विस्तार मध्य प्रदेशात मावळा, लक्षात ठेवा, मध्य प्रदेशामध्ये मावळा भाग आहे. त्याचबरोबर निमाड आणि त्यालगतच्या प्रदेशामध्ये काय झालं होतं, समावेश झाले या महाजनपदाचा विस्तार. त्याचबरोबर अवंती जनपदाचे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असं देखील दोन भाग होते. वर आपण पंचालचं बघितलं, पंचाल जे महाजनपद त्याचं देखील दोन भाग झाला होता आणि या ठिकाणी अवंतीचं देखील दोन भाग झाला. उत्तर अवंतीची राजधानी उज्जैनी म्हणजेच आजचं उज्जैन, आणि दक्षिण अवंतीची राजधानी महेशपती म्हणजेच काय तर मानधाता, जिल्हा खांडवा. खांडवा कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये, हे लक्षात ठेवा, येथे होते. अवंतीचा राजा प्रद्योत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. आता गौतम बुद्धांचा एक्झॅक्ट जन्म आणि मृत्यू मला आठवत नाही, तो मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन की मृत्यू आणि जन्म कधी झाला होता. त्याच्यावर तुम्हाला समजेल की यांचा जो काळ होता गौतम बुद्धांचा ते महाजनपदांच्या काळामध्येच होता. त्यामुळे त्यांच्या समकालीन ही महाजनपद होती, महाजनपदामधले व्यक्ती होते, आणि यांचं जे गौतम बौद्ध ग्रंथ जे आहेत ते देखील काय तर समकालीन आहे त्या महाजनपदाला. म्हणून त्यांचं जे काही नाव आहेत महाजनपदाची त्या बौद्ध ग्रंथातली, ते आपण काय केलं होतं तर जास्त करेक्ट समजतो. त्याचबरोबर समकालीन कोण होता तर अवंतीचा राजा प्रद्योत. लक्षात ठेवा. इसवी सन पूर्वी 4थ्या शतकात अवंती महाजनपद काय झालं तर पुन्हा मगधमध्ये विलीन झालं. म्हणजे बऱ्यापैकी आपण 14 राज्य महाजनपद बघितली जे मगध किंवा मौर्य साम्राज्यामध्ये समाविष्ट झाले. त्याचबरोबर पुढे पाहूया गांधार. आता एक गांधार जे आहे ना ते कुठं होतं तर अफगाणिस्तान, आजचा अफगाणिस्तानमध्ये. गांधार नरेश शकुनी आपल्याला माहित आहे. शकुनी हा कुठला होता? गांधारचा होता. याचा उल्लेख महाभारतात आहे. तर आता या ठिकाणी पाहूया की काय केले यांनी. गांधार या महाजनपदाचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये होता, हे लक्षात ठेवा. तसेच तक्षशिला ही काय होते तर त्यांची राजधानी होती. हे खूप मोठं बौद्ध विद्यापीठ म्हणलं जातं बरं का तक्षशिलेला. आणि तक्षशिलेमध्ये खूप मोठमोठे लोक शिकून गेलेले आहेत. म्हणजे मौर्य संस्थापक जे होते चंद्रगुप्त मौर्य, ते चंद्रगुप्त मौर्य देखील तक्षशिला विद्यापीठात शिकत होते असा उल्लेख आहे. त्याचबरोबर पुक्कुसाती किंवा पुष्कर सारीन हा काय होता तर गांधारचा राजा, ते लक्षात ठेवा. हा बिंबिसारचा समकालीन होता. आता बिंबिसार म्हणजे पहिला राजा अजातशत्रूचा वडील कोण होता? बिंबिसार. इसवी सन पूर्व 600च्या आसपास त्यांच्या समकालीन यांचा राजा कोण होता तर पुष्कर सारीन हा समकालीन राजा होता. आणि त्याने काय केलं तर बिंबिसारासमोर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गांधार महाजनपद पर्शियन सम्राट दार्युश, लक्षात ठेवा, यांनी जिंकून घेतले होते. आता काय झालं तर इसवी सन 6व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 6व्या शतक संपायचे. आता हे इसवी सन पूर्व असल्यामुळे उत्तर आणि पूर्व फरक आहे काय, म्हणजे आपण ज्या वेळेला 20वे शतक म्हणतो त्याचा उत्तर काळ जेव्हा आपण म्हणतो तो 1950च्या नंतरचा म्हणतो, पूर्व काळ हा 1950च्या आधीचा म्हणतो. परंतु हे इसवी सन पूर्व 600 असल्यामुळे 500च्या आधीचा काळ म्हणजे 500 ते 600च्या मधला काळ हा पूर्व काळ झाला, आणि 650 ते 600चा मधला काळ काय झाला तर पूर्व काळ झाला, आणि 550 ते 500 हा काळ काय झाला तर उत्तर काळ झाला, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर इराणमधील बेहिस्तून येथील शिलालेखात इसवी सन पूर्व
516 गांधारचा उल्लेख पार्शियन सम्राटचा भाग म्हणून केलेला आहे. आणि शेवटचा आपण पाहणार आहे कंबोज. जे कंबोज आपल्याला या ठिकाणी नकाशा म्हणजे गांधारच्या पण उत्तरेला दिसतंय बरं का. गांधारच्या देखील उत्तरेला हे कंबोज भाग आपल्याला दिसत आहे, हे लक्षात ठेवा. या कंबोज बद्दल आणि शेवटचा आपण महाजनपद बघणार आहोत, 16वा महाजनपद. तर कंबोज. तर या महाजनपदाचा उल्लेख प्राचीन साहित्यात गांधारच्या जोडीने येतो. गांधारच्या उत्तरेलाच आहे हे लक्षात ठेवा. राजपूर ही त्यांची काय तर राजधानी आहे. त्याचबरोबर उत्तम घोडे आणि घोडेस्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांच्यात कंबोज येथील योद्धे प्रसिद्ध होते. म्हणजे घोडे आणि घोडेस्वार घेऊन युद्ध केलं जातं याच्यात हे प्रसिद्ध. सिकंदरच्या आक्रमणाच्या वेळेस कंबोजच्या लोकांनी त्याचा प्रतिकार केला होता. सिकंदर भारतात आला होता. सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर. सिकंदर उर्फ अलेक्झांडर एखादे आला होता इसवी सन पूर्व 326 मध्ये भारतात आला होता. जोपर्यंत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला नव्हता तोपर्यंत हा काय आपल्याकडं त्याच्या आधीचा पुरावा आपल्याकडे नव्हता. लेखी पुरावा म्हणलं तर हाच आहे की सिकंदरची स्वारी. त्याच्या आधीच सहसा आपल्याकडे लिखित असं नव्हतं सुरुवातीला, हे लक्षात ठेवा. आणि सिकंदरच्या आक्रमण कंबोजच्या लोकांनी त्याचा काय प्रतिकार केला. इतिहासकारांनी उल्लेख केलेले ॲस्पासियोस हे कंबोज महाजनपदाचाच भाग होता. आणि सम्राट अशोकाच्या लेखामध्ये त्याचा उल्लेख अराज म्हणजेच राजा नसलेले म्हणजेच गणराज्य पद्धतीने असलेले असा उल्लेख आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपले हे जे कंबोज होतं ते देखील काय होतं तर गणराज्य पद्धतीचंच राज्य होतं, म्हणजेच लोकशाही त्या काळामध्ये कंबोजमध्ये होती, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर शेवटचा पॉईंट पाहणार आहे महाजनपदातील राज्यव्यवस्था आणि श्रेणी व्यवस्था याच्याविषयी आपण थोडंफार पाहणार आहोत. आता आपण 5व्या पाठामध्ये काय झालं महाजनपदाच्या त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच प्रकारे राज्य, स्वराज्य, भौज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य आणि पारमेष्ट या संज्ञाचा उल्लेख केला होता. या सर्व संज्ञांचा नेमका अर्थ सांगणे कठीण असले तरी राज्य आणि साम्राज्य या संज्ञांचे यज्ञ संज्ञेच्या अनुषंगाने केलेले स्पष्टीकरण शतपथ ब्राह्मण आणि कात्यायन श्रोतसूत्र या ग्रंथामध्ये काय दिलेले दिसते. त्यानुसार काय तर राजसूय यज्ञ करणारा राज्याचा अधिपती हा राजा असतो आणि त्याच्या अधिपत्याखालील प्रदेश हे काय तर राज्य असते असा उल्लेख आलेला आहे. राजाने वाजपेय यज्ञ केल्यानंतर साम्राज्य या पदाची त्याला काय होते तर प्राप्ती होते आणि त्याच्या अधिपत्याखालील राज्याला साम्राज्य म्हटले जाते. राजा हा नेहमी साम्राज्य या श्रेष्ठ पदाचा अभिलाषी असतो. राजा हे पद अर्थातच कनिष्ठ असते, हे लक्षात ठेवा. राजा हा क्षत्रिय असावा आणि ब्राह्मणाने राजपद ग्रहण करू नये असा त्या काळामध्ये संकेत होता, हे लक्षात ठेवा. या महाजनपदाच्या काळामध्ये काय संकेत होता तर राजा हा काय असावा क्षत्रियच असावा आणि ब्राह्मणाने काय करावं राजपद ग्रहण करू नये असा काय होता संकेत होता. तरी वैदिक साहित्य आणि बौद्ध जातकामधून या संकेताला असलेले अनेक अपवादही पाहायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी काय येतं काय अपवाद आहे. आता या ठिकाणी बरेच असे अपवाद असतात बरं का. म्हणजे कोणत्याही गोष्ट कोणती असो गोष्ट की ज्याला काय असतं तर अपवाद हे असतातच. आता हे 2 वाक्य लक्षात ठेवा की राजा क्षत्रिय असावा ब्राह्मणाने राजपद ग्रहण करू नये याला काय तर अपवाद आहे. तर याला कोणते अपवाद आहे ते आपण पुढे पाहणार की राजपद हे बहुधा वंश परंपरेने मिळतात, परंतु काही वेळा राजा हा लोकांनी निवडून दिल्याची उदाहरणे देखील आहेत. म्हणजे आपण वर पाहिले की बऱ्याच ठिकाणी गणराज्य पद्धती होती, तिथं काय केलं जात होतं लोक निवडून देत होते. पुढे पाहिजे राजाच्या सर्वात ज्येष्ठ पत्नीला राजमहिषी असे म्हटले जाई. आता हा प्रश्न येऊ शकतो की राजाच्या सर्वात ज्येष्ठ पत्नीला काय म्हटलं जात होतं तर राजमहिषी. राज्याभिषेकाच्या प्रसंगी राजाबरोबर तिलाही अभिषेक होत असे. सामर्थ्यशाली राजा त्याचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करत असेल. आता हा अश्वमेध यज्ञ म्हणजे काय तर थोडक्यात मी सांगतो. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय तर एक अश्व म्हणजे घोडा सोडला जात होता राजातर्फे आणि तो घोडा ज्या ठिकाणी कोणतं साम्राज्यात अडवला जाईल त्याचं आणि त्या ज्यांनी घोडा सोडलेला आहे त्या राज्याचं युद्ध होईल आणि हे लक्षात ठेवलं जात होतं. आणि ज्यांनी जे कोण अडवत नाही त्यांनी काय करायचं त्यांनी त्याचं मांडलिकत्व प्राप्त केलं असं समजलं जाई आणि जो अडवल त्याच्याशी युद्ध करायचं हे फिक्स होतं. त्याचबरोबर पुढे पाहिजे अभिषिक्त राजाचा तत्वतः त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार
असे. प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे राजाच ठरवत असे, हे आपल्याला माहिती आहे. राजाच्या राज्यातील कोणताही भूभाग इच्छेनुसार दान करण्याचा अधिकार त्याला होता. राज्यातील कोणताही भूभाग तो काय करत होता तर दान करू शकतो. असे असले तरी राजाची सत्ता पूर्णपणे अनियंत्रित नव्हती. आता नियंत्रण कोण करत होते? भागी पुरोहित, सेनानी, अमात्य, ग्रामीण इत्यादींच्या सल्ल्याने काय तर राजा निर्णय घेत असे. त्याखेरीज जनांच्या किंवा समिती किंवा परिषद देखील भरत असते. त्यामध्ये समाजातील सर्वांना सहभागी होण्याचा हक्क असे. समिती किंवा परिषद सर्वसामान्य जनांचे निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर करण्याची देखील उदाहरणे आहेत. म्हणजेच लोकशाही म्हणावी लागेल याला. त्याचबरोबर आता श्रेणी व्यवस्था पाहूया. राज्याच्या समृद्धीसाठी शेती, पशुपालन याच्याबरोबर व्यापार आणि व्यापाराचे सुयोग्य नियोजन आणि संघटन या गोष्टींनाही महत्त्व असतं. म्हणजे राज्याच्या समृद्धीसाठी शेती, पशुपालन आहेच, पण त्याबरोबर व्यापार आणि व्यापार नियोजन आणि संघटन याला देखील खूप महत्त्व त्या काळामध्ये होतं. महाजनपदाच्या समृद्धीमध्ये व्यापार आणि कारागिरांच्या श्रेणीचा मोठा वाटा होता. आता आपण हडप्पा संस्कृतीच्या वेळेला देखील बघितले की ते देखील काय होतं तर व्यापार आणि कारागिरांचाच खूप मोठा वाटा होता. या श्रेणीची विशिष्ट पद्धतीची रचना आणि कार्यपद्धती असते. विविध व्यवसायांचे स्थान विशिष्ट संघटन असते. व्यावसायिक कौशल्यांचे वंश परंपरेने होणारे हस्तांतरण करणे, अनुभवी ज्येष्ठांकडे व्यवसायाचे नेतृत्व असणे आणि ते इतरांनी स्वइच्छेने स्वीकारणे ही श्रेणींची काय होती वैशिष्ट्य होती. श्रेणींचे स्वतःचे नियम असत, त्यामुळे त्यांनी रचना बंदिस्त स्वरूपाची असे. त्यांची रचना श्रेणींचे बंदिस्त स्वरूप हे जाती व्यवस्था उदय पावण्याच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण समजले जाते. आता श्रेणी म्हणजे काहीतरी वेगवेगळे, काही व्यापारी करणार, काही शेती करणार, ही श्रेणी पाडलेल्या असं. आणि याचंच रूपांतर पुढे काय झालं होतं तर जाती व्यवस्थेमध्ये झालेलं दिसतं. त्याचबरोबर श्रेणीमध्ये वेतनावर काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना कर्मकार आणि विना वेतन काम करणाऱ्यांना दास म्हणलं जात होतं, हे लक्षात ठेवा. मौर्य काळापर्यंत श्रेणी व्यवस्थेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारामध्ये महत्त्व प्राप्त झाले होते. आता कौटिल्याच्या मते श्रेणीवर राजाचे नियंत्रण असणे अत्यंत महत्वाचे होते. आता कौटिल्य म्हणजेच कोणतं? कौटिल्य चाणक्य, विष्णुगुप्त. आणि हा जो चाणक्य होता याने एक पुस्तक लिहिलं होतं ज्याचं खूप काय म्हणतो महत्वाचं पुस्तक आहे ते अर्थशास्त्र पुस्तक आहे. याच्यावर देखील विचारलं जाऊ शकतं. तर कौटिल्याचं पुस्तक कोणतं? तर ते अर्थशास्त्र हा आहे. कारण श्रेणींच्या रचनेमध्ये काय होतं राजसत्ताचा प्रभावी मनाने माध्यम बनण्याची काय होती क्षमता होती. त्याचबरोबर मौर्य काळातील रस्ते आणि दळणवळणाच्या व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जात होते. हे सम्राट अशोकाच्या शिलालेखांच्या आधारे स्पष्ट होते. सम्राट अशोकाचं काय तर खूप सारं शिलालेख त्यावेळेला सापडलेला आहे. त्यामुळे मौर्य काळात आता हे लक्षात ठेवा, सम्राट अशोक कोण होता तर हा चंद्रगुप्त मौर्याचा नातू होता. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा अशोक, हे लक्षात ठेवा. इसवी सन पूर्व 260 मध्ये काय झाला होता तर हा राजा झाला होता. त्यामुळे मौर्य काळात मालाची ने-आण आणि लोकांची जाणे-येणे ही काय होते तर अधिक सुकर झाले होते. अर्थातच ही परिस्थिती व्यापाराच्या वाढीसाठी तसेच श्रेणी विकासासाठी अनुकूल होती. त्याचबरोबर काय तर श्रेणी ते सदस्य आणि कर्मकार यांच्यातील परस्पर संबंध, उत्पन्नाचे टप्पे, उत्पादित मालाची किंमत ठरवणे यांसारख्या गोष्टीसाठी प्रत्येक श्रेणीच्या स्वातंत्र्य परंपरा आणि त्यावर आधारित नियम असत. त्याच्यामध्ये राजकीय प्रशासन यंत्रणा ढवळाढवळ करत नसे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे श्रेणीची स्वायत्तता काय होती तर अबाधित राहत होती. आता श्रेणीच्या संदर्भात जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो घेताना काय करायचं तर राजा श्रेणींच्या प्रतिनिधीचा सल्ला विचारात घेतात. त्याचबरोबर शेवटचं एक पॅरेग्राफ आपण पाहिजे की कारागिरांच्या श्रेणी प्रमुखास ज्येष्ठक किंवा जठ्ठक असे म्हणत असत. व्यापाऱ्यांच्या श्रेणी प्रमुखास श्रेष्ठी किंवा सेठी. आता कारागिरांच्या प्रमुखात ज्येष्ठ किंवा जठ्ठक आणि व्यापाऱ्यांच्या प्रमुखात श्रेष्ठी किंवा सेट्टी म्हणलं जातं. असं जे दोन्ही श्रेणीच आहेत, कारागीर आणि व्यापारी. कारागिरांच्या प्रमुखाला ज्येष्ठक आणि व्यापारी प्रमुखाला सेट्टी. आणि उत्पादन आणि व्यापार याखेरीज श्रेणी यांच्या निधीमधून समाजात उपयुक्त कामेही करत असत. यामध्ये गरजूंना दान धर्म आणि माफक दराने काय झालं कर्ज देणे यासाठी देखील समावेश होता. आता आपण या ठिकाणी महाजन पद पाहिलेले आहेत. या महाजन पदावर सहसा खूप व्हिडिओ नाही आहेत, पण महाजन पद अतिशय महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीतून की
महाजनपदाचा उदय म्हणजे काय, तर दुसरं नागरीकरण म्हटलं जातं. आणि किती महाजनपद होती? 16 महाजनपद होती. हे देखील लक्षात ठेवा. ती कोणकोणती होती आणि त्याच्या संदर्भात थोडीफार माहिती घ्या. म्हणजे त्यांची राज्य कोणती होती, राजधानी कोणती, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या संबंधातील जी स्थळे आहेत हे देखील लक्षात ठेवा. तर धन्यवाद.